आम्ही पण तेच म्हणत होतो. मी सत्तेला हपापलेलं नाहीये. माझ्या एवढी सत्ता कुणी उपभोगली नाही. मला 91 साली एकत्र काँग्रेस असताना पंजाचं चिन्ह मिळालं आणि बारामती लोकसभा मतदारसंघात त्यावेळेस जेंट्समध्ये सगळ्यात जास्त मतांनी मी काँग्रेसचा उमेदवार पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान झाले, मी निवडून आलेलो होतो. आणि लेडीजमध्ये त्या सेलेजा म्हणून बघा मंत्री होत्या काँग्रेसच्या, त्या सर्वात तरुण परंतु सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलेल्या होत्या. आणि आमच्या सर्व खासदारांच्या मध्ये जर सगळ्यात जास्त मतांनी कुणी निवडून आलं होतं तर ते रामविलास पासवान आलेले होते. ते 5.5 लाख मताधिक्यांनी आले होते. मी 3.5 लाख मताधिक्याच्या डिफरन्सने आलेलो होतो. तो काळ होता. तेव्हापासून मला सुरुवातीला सुधाकर नायकांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. अनेक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी त्या विलासरावांच्या बरोबर मला काम करण्याची संधी, सुशीलकुमार शिंदेच्या बरोबर, अशोकराव चव्हाणांच्या बरोबर, पृथ्वीराज बाबा चव्हाणांच्या बरोबर, त्याच्यामध्ये आपल्या उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर, आता देवेंद्रजींच्या बरोबर, एकनाथराव शिंदेच्या बरोबर, अनेक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काम केलं. फक्त लोकांचे प्रश्न सुटावेत, महाराष्ट्राचा खरोखरी सर्वांगीण त्या ठिकाणी विकास व्हावा. परंतु हा विकास होत असताना